तर लक्षवेधी क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 2. मंत्री महोदय वितरित केल्याप्रमाणे बोला बोला, तुम्ही बोला. हो, लक्षवेधी पुकारली आहे ना, बोला ना. अध्यक्ष महोदय, पुणे शहर असेल किंवा पुणे शहराच्या उपनगरामध्ये दिवसेंदिवस वाहतुकीचा प्रश्न हा या ठिकाणी तीव्र होत चाललेला आहे. खरं तर उपनगरामध्ये वाढती लोकवस्ती, वाढती वाहनांची संख्या पाहता या परिसरामध्ये आणि उपनगरामध्ये खरं तर माझ्या मतदारसंघामध्ये येणारा जो भाग आहे, मग तो सिंहगड रोड असेल, वारजे असेल, शिवणे असेल, कोथरूड असेल, नरे असेल, धनकवडी असेल, भारतीय विद्यापीठ असेल, या परिसरामध्ये वाहतुकीचा प्रश्न हा या ठिकाणी दिवसेंदिवस जटिल होत चाललेला आहे. याचं कारण एकच आहे की त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेने या ठिकाणी डीपीतले रस्ते असतील किंवा आरपीचे रस्ते असतील, हे या ठिकाणी विकसित न झाल्यामुळे, त्याचप्रमाणे चौकामध्ये असणारं अतिक्रमण या ठिकाणी न काढल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न हा दिवसेंदिवस या ठिकाणी मोठा होत चाललेला आहे, तीव्र होत चाललेला आहे. मी या लक्षवेधीच्या माध्यमातून या ठिकाणी एक शासनाचं लक्ष या ठिकाणी वेधू इच्छितो की बृहन्मुंबई महापालिकेच्या तुलनेने पुणे शहराचं, पुणे महानगरपालिकेचं भौगोलिक क्षेत्र हे या ठिकाणी मोठं होत चाललेलं आहे. आणि असं असताना सुद्धा पुणे शहर, पुणे महानगरपालिकेसाठी ट्रॅफिक प्लॅनर हे पद आकृतीबंधात निर्माण करून भरती करण्याचा निर्णय शासन घेणार आहात का? कारण अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे. या ठिकाणी ट्रॅफिक प्लॅनर नसल्यामुळे या ठिकाणी कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्या ठिकाणी भरती करायची. परंतु पुणे महानगरपालिका एवढी मोठी सक्षम असताना सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिका करू शकते, तर पुणे महानगरपालिका का करू शकत नाही? या संदर्भामध्ये प्लॅनर, ट्रॅफिक प्लॅनर हे पद आहे ते आकृतीबंधात निर्माण करून त्याची भरती करण्याचा निर्णय शासन किती दिवसात घेणार, हा माझा एक प्रश्न झाला. दुसरा प्रश्न असा आहे की अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये आपण या ठिकाणी मान्य विकास आराखड्यातील आराखड्यातील रस्ते विकसित करण्यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फत भूसंपादन व तडजोडी ताबे घेऊन रस्ते विकसनाची कामे केली जातात. या ठिकाणी माझा एक दुसरा प्रश्न असा राहील की माझ्या मतदारसंघामध्ये कोणते कोणते रस्ते या ठिकाणी तडजोडीने भूसंपादन केलेले आहे, याची यादी आपण अधिवेशन संपण्यापूर्वी आपण या ठिकाणी पटलावर ठेवणार का? कारण हा एक माझा, कारण आता आपल्याकडे ती यादी नसणार आहे की जे रस्ते भूसंपादन केलेले आहे किंवा ते आपल्या ताब्यात. हा माझा दुसरा प्रश्न असा राहील, जे आपल्या उत्तराला धरूनच मी हा प्रश्न या ठिकाणी विचारला. तिसरा प्रश्न माझा असा आहे की वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रकल्पीय कामाअंतर्गत मनुष्यबळ पुरवण्यात येते. विकसित रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची नियमितपणे कारवाई सातत्याने करण्यात येते. रस्ते विकसनासाठी 2022-23 ते 2025-26 या आर्थिक वर्षात अंदाजित 1762 कोटी इतका खर्च झालेला आहे असं आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर मला या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की माझ्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी किती रस्त्याची कामं झालेली आहे, त्या ठिकाणी किती खर्च झालेला आहे आणि कोणत्या रस्त्यावर ही कामं करण्यात आलेली आहे, याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण सविस्तर मला अधिवेशनापूर्वी दिली तरी चालेल. आता आपल्याकडे ही माहिती असेल दिली तर मला आनंदच आहे. मंत्री महोदय, मला हे 3 प्रश्न झाल्यानंतर मला 2 प्रश्न महत्त्वाचे विचारायचे आहे. मी फक्त पॉइंटेड प्रश्न विचारणार आहे. त्या 3 प्रश्नाची अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी उत्तर द्यावं. त्यानंतर मी 2 प्रश्न फक्त विचारणार आहे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी पुणे महानगरपालिका हद्दीतील खडकवासला वाहतुकीच्या संदर्भामध्ये जो प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पुण्याचं क्षेत्रफळ 250 स्क्वेअर किलोमीटरवरनं आता 517 स्क्वेअर किलोमीटरवर गेलेलं आहे.
आणि 15% वाहतुकीसाठी जागा असावी लागते, ती आता 9.5%च फक्त पुण्यामध्ये असल्यामुळं वाहतुकीच्या संदर्भात हे प्रश्न निर्माण होत आहेत. परंतु या संदर्भात 24/2/2025ला वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी एक सेल निर्माण करण्यात आला. त्याच्यामध्ये मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता अशा पद्धतीचे आणि ट्रान्सपोर्ट प्लॅनर अशा पद्धतीचे लोक या समितीमध्ये घेऊन ट्रॅफिकमध्ये कशा पद्धतीनं बदल करता येतील, लोकांना कशा पद्धतीनं सुखकर प्रवास करता येईल यासाठी ह्या कमिटीचं गठन करण्यात आलं. परंतु सन्माननीय सदस्यांनी अतिशय एक महत्त्वाची मागणी केली की ट्रॅफिक प्लॅनर ही पोस्ट आकृती बंधामध्ये निर्माण करावी. तशा पद्धतीच्या सूचना महानगरपालिकेला दिल्या जातील. परंतु तोपर्यंत ट्रॅफिक प्लॅनर हा तज्ज्ञ आउटसोर्स करून देखील महानगरपालिकेने घ्यावा अशा पद्धतीचे निर्देश दिले जातील. मंत्री आहे त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न जो रस्त्याचा विचारला, त्यांनी रस्त्याचा विचारला, ॲक्विएशनचा विचारला. ती माहिती माझ्याकडे नाही, ती माहिती पटलावर ठेवेन. नंतर विचारणार होतं असं या ठिकाणी बोललेलो होतो. अध्यक्ष महोदय, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व PMRD या तिन्ही प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील वाहतूक व्यवस्था परस्पराशी जोडली गेलेली आहे. या त्यामध्ये समन्वयाअभावी वाहतुकीची कोंडी व नियोजनातील विसंगती वाढत आहे. मी या ठिकाणी मंत्री महोदयाला विनंती करतो की अशा परिस्थितीत संपूर्ण पुणे शहर व पुणे महानगर क्षेत्रातील विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित आमदाराचा समावेश असलेली स्वतंत्र वाहतूक समन्वय समिती नेमण्याचा निर्णय शासन घेणार आहात का, हा माझा एक प्रश्न राहील. आणि दुसरा प्रश्न मी आपणाला बोललेलो होतो, तिसरी घ्यायची. तर प्रश्न विचारा ना. तापकीर साहेब. हां नाही हे आम्हाला याचं उत्तर देऊ ना. मंत्री महोदय त्यांनी विचारलं. अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीला सांगितले की या ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये मुख्य अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. परंतु सन्माननीय सदस्यांचं असं म्हणणं असेल की विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जर समिती नेमली तर ट्रॅफिकवर मार्ग निघू शकतो. तर तशा पद्धतीची समिती नेमली जाईल आणि पुण्याच्या सगळ्या आमदारांना त्या समितीमध्ये घेतलं जाईल. चला ठीक आहे. नाही आता झालं ना, व्यवस्थित पूर्ण उत्तर आलंय ना. हां, किती वेळा विचारायचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, खरं तर अतिवृष्टीच्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सिंहगड रोड परिसरातील एकता नगर असेल, विठ्ठल नगर असेल, निंबज नगर असेल, या क्षेत्रामध्ये नदीचे पाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येऊन त्या ठिकाणी वाहतूक विस्कळीत होत असते. यासाठी खरं तर पुनर्नियंत्रण प्रकल्पासाठी शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता. त्यानुसार 300 कोटीची निविदा काढण्यात आलेली होती, मात्र ती निविदा रद्द केली. याचं कारण मला या ठिकाणी समजू शकलं तर बरोबर. बाकी चला मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीला सांगितलं की ही लक्षवेधी जी होती ही ट्रॅफिक पुरती मर्यादित आहे. टेंडरच्या संदर्भातली, रस्त्याच्या संदर्भातली माहिती सध्या माझ्याकडे उपलब्ध नाही. ती सगळी माहिती पटलावर ठेवण्यात येईल.